कृपया प्रवेशगीतासाठी उभे राहा. प्रवेशगीतासाठी आपण गाणार आहोत उल्हासाने या आनंदाने. गाणे क्रमांक 43 सिम नंबर 43. आपल्या स्क्रीनवरती गायनाचे शब्द येतील. आपण गायनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन मिसाची शोभा वाढावी. आज शुभ दिनिया प्रभु वेदीला नमन करा. आज शुभ दिनिया प्रभु वेदीला नमन करा. प्रभु वेदीला नमन करा. प्रभु वेदीला नमन करा. प्रस्तावना. नोविन्याचा 7वा दिवस. विषय मुलांचे शिक्षण. एक प्राथमिक आणि अपरिहार्य हक्क आणि कर्तव्य. प्रिय भाविकांनो, आजच्या काळात शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे शिक्षणाचा समावेश अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबर मूलभूत गरजांमध्ये केला आहे. शिक्षण हे कुटुंबाला सुशिक्षित म्हणून नव्हे तर सुसंस्कृत म्हणून घडवीत असते. शिक्षणामुळे व्यक्तीचा, कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा विकास होत असतो. यातूनच ईश्वराला अभिप्रेत असणारे सुंदर जग विकसित होत असते. ईश्वराने मुलांचे शिक्षण पार पडावी जबाबदारी पालकांवर सोपवली आहे. शिक्षण मिळणे हा मुलांचा प्राथमिक हक्क आहे, तर शिक्षण देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. आजच्या मिसामध्ये आपण पालकांनी आपली भूमिका व्यवस्थितपणे पार पाडावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रियानं मराठीमध्ये त्यांनी सांगितलं, अन्न वस्त्र निवारा, रोटी कपड़ा मकान के साथ साथ पढ़ाई होनी चाहिए. बच्चे लोग की भी हमारी भी. उसके साथ साथ आज हम लोग प्रार्थना करेंगे बारिश के लिए. हंगामी पाऊस पडावा, उकडत आहे. मला वाटलं आता आज अंतनी स्वर्ग उघडेल आणि पाऊस पाडेल. प्रार्थना त्याच्यासाठी करा. ना पाऊस पडला नाही ना तर खाता येणार नाही. विशेष प्रार्थना आम्ही त्याच्यासाठी करू की सन अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे हंगामी पाऊस पडावा, खाणाऱ्याला अन्न, पेरणाऱ्याला बी मिळावं म्हणून विशेष प्रार्थना करू. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. प्रियानो, सर्वांनी पाप केला आहे, सर्वजण देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. नीतिमान कोणी नाही. दोन्ही हात तुकडे करू, डोळे बंद करू. केलेल्या पापांची, लैंगिक पाप, कामवासना, तीव्र राग, जगाची मोहमाया, लोभ, परस्त्रीचा, परपुरुषाचा, परधनाचा, ईर्ष्या, गर्व, आळस, स्वार्थ, अहंकार, या सर्व पापातून मुक्त होण्यासाठी परमेश्वराजवळ क्षमा मागू, पाप न करण्याचा दृढ निश्चय करू.
सर्वजण एकत्र सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ जवळ आणि तुम्हा बंधू भगिनी जवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने आणि हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी धन्य मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना आणि तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. बंधू भगिनींनो, हात जोडून मान नम्रतेने खाली वाकू देवाच्या क्षमेची प्रार्थना आणि याचना करूया. सर्व समर्थ परमेश्वर आम्हा सर्वावर दया करो. आमच्या सर्व पापांची चुकांची अपराधांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. याचना गीत क्रमांक 69 नंबर 69. अमुचा करुणा सागर हे ख्रिस्ता तारण दात्या अमुची पापे माफ करा. हे ख्रिस्ता मुक्ती दात्या पापातून आम्हा शुद्ध करा. हे प्रभू तू दयावंत तुझी अमुचा करुणा सागर. आपण प्रार्थना करूया. आज संत अंथनीचा खरा सण आहे. त्याच्या मध्यस्थीद्वारे प्रत्येकाने आपल्या जीवनाचं परिवर्तन करावं म्हणून प्रार्थना करू. हे सर्व समर्थ परमेश्वरा, प्रभावी प्रवचनाद्वारे गरजेच्या प्रसंगी तत्पर धावत येण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी तू संत अंथनीला देणगी दिलीस. त्याच्या उदाहरणातून आम्ही चांगलं जीवन जगावं आणि प्रत्येकाच्या अडचणीत आम्ही दुसऱ्यांना सेवा करावी अशी कृपा सहाय्य आम्हाला दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. बसून घ्या. पहिले वाचन. राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. एलिया अहाबला म्हणाला, उठ, खा पी, विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे. मग अहाब खाण्यापिण्याकरिता वरती गेला. इकडे एलिया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले. त्याने आपल्या चाकराला सांगितले, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन पाहिले आणि म्हटले, काही दिसत नाही. एलिया म्हणाला, आणखी 7दा जा. 7व्या खेपेस तो म्हणाला, पहा, समुद्रातून मनुष्याच्या हाता एवढा एक लहानसा ढग वर येत आहे. एलिया म्हणाला, अहाबकडे जाऊन सांग, रथ झुंपून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही. थोड्याच वेळाने मेघ आणि तुफान यांनी आकाश काळेभोर झाले आणि धो धो पाऊस पडला. अहाब रथात बसून इस्रायलला चालला होता. परमेश्वराचा वरदहस्त एलियावर असल्यामुळे तो आपली कमर बांधून अहाब पुढे इस्रायलच्या वेशीपर्यंत धावत गेला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे देवा, सियोनात तुझी स्तुती हो. हे देवा, सियोनात तुझी स्तुती हो. तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहेस. तू तिला फार फलद्रूप करतोस. देवाची नदी जलपूर्ण आहे. भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस. प्रतिसाद. हे देवा, सियोनात तुझी स्तुती हो. नांगरलेल्या जमिनीला
तू भरपूर पाणी देतोस. तिचे उंच वटे सपाट करतोस. तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. तिच्यात उगवलेले अंकुर सफल करतोस. प्रतिसाद. हे देवा, सियोनात तुझी स्तुती हो. तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करतोस. तुझे मार्ग समृद्धमय झाले आहे. रानातली कुरणेही समृद्ध होतात. प्रतिसाद. हे देवा, सियोनात तुझी स्तुती हो. कृपया शिववर्धमानासाठी उभे असा. जयघोष गीत गीत क्रमांक 198 198. हालेलुया गाऊ आपल्या संतांतोनीचा, चला गौरव या गाऊ. संतांतोनीला सेवा करण्या देवाने दिले चमत्काराचे दान. 13:9 तुम्ही झाला तो महान. भक्ताला देतो कृपा वरदान. भक्ताला देतो कृपा वरदान. हालेलुया गाऊ, हालेलुया गाऊ आपल्या संतांतोनीचा, चला गौरव या गाऊ. हालेलुया, 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 हालेलुया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू माझे अंतकरण माझे जीव साफ करून तुझे शुभ वर्तमान योग्य रीतीने घोषण्यास मी समर्थ होईल. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी संत मत्ते लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव अध्याय असो. क्रमांक 5 वचन 20 ते 26. जो कोणी आपल्या भावावर रागवेल तो न्यायासमोर शिक्षेस पात्र होईल. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हा सांगतो, शास्त्री आणि परुषी ह्याच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. खून करू नकोस. जो कोणी खून करील तो न्यायसभेत दंडाला पात्र होईल, असे प्राचीन काळात सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हा सांगतो, जो कोणी आपल्या भावावर रागवेल तो न्यायसभेच्या समोर शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावावर अरे वेड्या असे म्हणेल तर तो वरिष्ठ सभेत शिक्षेला पात्र होईल. आणि जो कोणी अरे मूर्खा असे म्हणेल तो नरक पात्रेला शिक्षेस पात्र होईल. ह्यास्तव तू आपले दान अर्पण करण्यावेळीस वेदीवर आणशील तेव्हा तुझ्या मनात भावाबद्दल विरोध असेल तर ते तिथेच सोडून जा आणि जाऊन आपल्या भावाबरोबर सलोखा कर, समेट कर. मग येऊन आपले दान वेदीवर अर्पण कर. मग परमेश्वर ते स्वीकारेल. न्यायाधीश तुला शिक्षेत हाती धरून देईल व तुरुंगात पाडतील. मी तुला खरे सांगतो, दमडी न दमडी फेडीपर्यंत तू सुटणारच नाही. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभू तुझे वचन आमच्या पावलासाठी दिव्यासारखे, आमच्या मार्गासाठी प्रकाशासारखे आहे. धन्यवाद येशू. बसून घ्या. प्रियानो, आजचा विषय आहे मुलांना चांगलं शिक्षण देणं, मुलांचं संगोपन करणं. मराठीमध्ये पवित्र शास्त्रात असं लिहिलेलं आहे, नीतिसूत्र म्हणजे येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदर मुलगा शहाणा तर वडील सुखी, मुलगा वेडा तर आई दुखी. अध्याय 10 वचन 1. किती सुंदर. याचा अर्थ असं नाही की आईवडिलामध्ये भेदभाव आहे, नाही, की मुलाने चांगलं वागावं, चांगलं नागरिक व्हावं, एवढंच आपल्या आईवडिलांना माहिती आहे. गेल्या शुक्रवारी, महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी एका कॉलेजमध्ये प्रोफेसरबरोबर
11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी गेलो होतो. ते प्रोफेसर त्यांनी जे नियोजन केलं होतं त्यांनी सांगितलं, फादर आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे, मला लोक बोलवतात, परंतु माझ्या घरामध्ये 2 मुली आहेत, एक 14वीला आहे आणि एकीने 10वीची परीक्षा आता पास केली, ते माझंच ऐकत नाही आणि मी दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान देतो, काय बोलायचं. आणि ही परिस्थिती त्याचीच नाही आहे तर बऱ्याच लोकांची आहे की फादर मी एक सायकॉलॉजिस्ट आहे, मी मुलांना मार्गदर्शन करतो, पण माझीच मुलं माझं ऐकत नाही घरामध्ये. प्रियानो, आजचा टॉपिक मला फादरने दिला होता की मुलांनो आईवडिलांचा आदर करा, आईवडिलांनो मुलांचं संगोपन करा. खलील जिब्राहान इन हिज बुक द प्रॉफिट he says your children are not your children, they are the sons and daughters life longing for itself. तुमची मुलं नाहीत तर देवाने दिलेली ती दैवी देणगी तुम्हाला आहे. यू मे गिव्ह देम युअर थॉट्स, डोंट गिव्ह देम, यू मे गिव्ह देम युअर लव बट डोंट गिव्ह देम युअर थॉट्स, दे हॅव देअर ओन थॉट्स. यू मे ट्राय टू बी लाईक देम, डोंट मेक देम लाईक यू. की तुम्ही त्यांच्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न कराल पण तुम्ही त्यांना तुमच्याप्रमाणे बनवू नका. याचा अर्थ एवढाच की प्रत्येक माणूस जगामध्ये येतो, लहान मुलं म्हणा, तो संदेश घेऊन येतो, तो संदेश त्याला द्यायचा असतो, पण जर त्याचं चांगलं संगोपन झालं तर तो चांगला वागेल आणि नाम कमावेल. जर त्याचं संगोपन चांगलं झालं नाही तर तो समाजामध्ये एक वाईट घटक किंवा समाजासाठी कीड बनून तो वागेल. आज मी शाळेय शिक्षकांना 5 तास प्रबोधन करत होतो एका शाळेमध्ये बँड्राला, आणि एक उदाहरण दिलं मी की एका विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकलं कारण तो बरोबर वागत नव्हता, दादागिरी करत होता, गुंडागिरी करत होता, त्याला काढून टाकलं. टीचर काही रिटायर झाली नव्हती. शिक्षक दिनाच्या दिवशी 5 सप्टेंबरला हा मुलगा मोठा नजराणा घेऊन, त्याच्याबरोबर आणखी लोक आणि त्याचे बॉडीगार्ड घेऊन तर टीचरला भेटायला आला आणि टीचरच्या समोर त्याने नतमस्तक होऊन तिचे पाय पकडले आणि सांगितलं, तुम्ही मला या शाळेतून काढून टाकलं ना, किती बरं झालं. आज मी शिक्षण मंत्री आहे, शिकलो नाही. बघितलं का, ही भारताची परिस्थिती आहे. तुम्ही हसत आहेत. जे अनपढ आहेत ते आमचे पंतप्रधान आहेत, जे अनपढ आहेत ते आमचे मुख्यमंत्री आहेत. काय बोलायचं. अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही शिक्षण संस्था चालवतो, फादर लोक, सिस्टर लोक, आणि मुलांना तत्त्व शिकवतो, त्याचं उलटंच काहीतरी चाललेलं आहे. आज आपल्याला प्रार्थना करायची, आमच्या मुलांना शाळेमध्ये, कॉलेजमध्ये चांगले संस्कार भेटतील ही कल्पनाच करू नका, तर ते आपल्याला घरी द्यावे लागतील, घरी त्यांना शिकवावं लागेल. एका फादरची मी इंटरव्ह्यू घेतली धर्मगुरू झाल्यावर, आणि आस्क्ड हिम हू इन्स्पायर्ड यू टू बी अ प्रीस्ट, की कोणी तुला इन्स्पिरेशन दिलं की चांगलं फादर बनायचं. चांगला फादर आहे तो आपल्या मुंबई धर्म प्रांताचा. त्याने सांगितलं माझ्या वडिलांनी. वडिलांचा आदर्श तसा कसा. त्यांनी सांगितलं, मी लहान असताना माझे वडील काहीतरी ड्रॉइंग करायचे, ड्रॉसमॅन होते ते, आणि ते घरी काम करायला यायचे. तर त्यांची पेन्सिल मी घेतली, त्यांनी सांगितलं की ही पेन्सिल जी आहे मला पाहिजे. तो सांगतो तुला पाहिजे, मी उद्याला दुसरी घेऊन येईल, ही कंपनीची आहे, ही तिथून आणलेली आहे, ती त्यांची मी परत करतो. नाही ही घ्या ना तुम्ही नवीन. नाही, ही कंपनीची आहे, मी तुला नवीन पेन्सिल उद्याला आणून देतो. त्या मुलांनी सांगितलं, दिस इज द बेस्ट सर्मन माय डॅडी गेव मी. चांगलं उदाहरण माझ्या वडिलांनी दिलं की ती पेन्सिल कंपनीची आहे, मी तिला परत करतो, तुला दुसरी घेऊन येतो. किती सुंदर. आणि आज ते प्रवचन ऐकून आज ते धर्मगुरू झाले. प्रियानो, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. शिक्षक मला म्हटला की फादर तुमचा सेमिनार किती चांगला झाला,
आणि त्याने सांगितलं माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि हा शिक्षक जो आहे तो रडत होता. बरं काय झालं, तुम्ही जे काय बोललं ना प्रवचनामध्ये आणि त्या प्रबोधनामध्ये सेमिनारमध्ये माझ्या हृदयाला टोचलं. माझ्या घरामध्ये माझा मुलगा आहे, 11वीला आहे. आणि रविवारच्या दिवशी मी पेपर वाचत असताना घरामध्ये हंगामा सुरू झाला. त्या हंगामामध्ये माझ्या बायकोने सांगितलं मी चोर पकडला. कुठे आहे? घरातच आहे. तुमच्या खिशातून पैसे जातात, माझ्या पर्समधून पैसे जातात. चोर कोण? आमचाच मुलगा, एकुलता एक मुलगा. तो पैसे काढत होता रविवारच्या दिवशी आईच्या वडिलांच्या खिशातून. आणि त्या बाईने त्या मुलाला आणलं, टेबलावर बसलेला त्याचे वडील त्याच्यासमोर बसवलं. तिने पॅड आणला, त्याला दिला. त्यानं सांगितलं तुम्ही काय करतात? पेन द्या तुमचा, ह्याला लिहून द्या इकडे. किती वेळा तू घरामध्ये चोरी केलीस लिहून टाक. तो लिहायला लागला. त्याचे वडील चष्म्याच्या वरून बघत आहेत त्याला. त्याने काहीतरी लिहिलं आणि स्टॉप झाला. आई किचनमधून ओरडून सांगते त्याने लिहायला सुरुवात केली की नाही? नाही, त्याने संपवलं लिहिलं. ती आली धावत. तिने काय बघितलं माहिती का? त्याने एकच सेंटेन्स लिहिलं होतं इन इंग्लिश, टुडे ऑनवर्ड्स वी विल नॉट रॉब. आजपासून आम्ही चोरी करणार नाहीत, असं मुलाने लिहिलं होतं. त्याने म्हटलं कसं काय? कारण तो पॅड जो होता ना आईने तिच्या ऑफिसमधून चोरी करून आणला होता. हा पेन जो होता ना वडिलांनी मुलांचा चोरी करून आणला होता. आता समजलं तुम्हाला? आदर्श कोणाचा असतो? आईवडिलांचा. आय एम नॉट गिविंग गुगल सर्च इंजिन स्टोरीज. हकीकत बोला राव, सांगत आहे तुम्हाला. आज आदर्श जगात राहिला नाही. मदर तेरेसा ऑफ कॅलकटा सेज डोंट गिव्ह देम एक्झॅम्पल, बी ॲन एक्झॅम्पल. आज मी एक धर्मगुरू 31 वर्ष काम करतो. मला धर्मगुरू होऊन 31 वर्ष झाली. उदाहरण देण्यासाठी मी खूप कष्ट करतो. आज जर मी एक चुकी जर केली तर मला जे फॉलो करतात, जे लोक आहेत, जे युवक आहेत, ते सांगतील फादर ऑल्विन ऑल्सो इज लाईक दॅट. कष्ट करावे लागतात. आज प्रार्थना करू की आमच्या मुलांना आम्ही चांगलं संगोपन करावं, मार्गदर्शन करावं, म्हणून आम्हाला बुद्धी दे. संत अंथोनीच्या हातामध्ये बाळ आहे, बघितलं ना? मी ब्रदरला सांगितलं जस्ट गिव्ह मी द गुगल. ते बाळ कशासाठी? यू हॅव टू बिकम लाईक अ चाइल्ड, टू टेक केअर. एखाद्या आईला सांगितलं व्हॉट इज द बेस्ट थिंग दॅट यू एन्जॉय? Father, when my child is with me and people say what a lovely child, it gives me so much of happiness. बाळ सन अंतोनीच्या हातामध्ये आहे. बिकम कंपॅशनेट, करुणायुक्त हृदय. आज आपली आता मिरवणूक आहे. जास्त आवाज करू नका, शांतपणे जा आणि लोकांना कळू द्या की संत अंथोनी आपल्याला आज पाऊस देणार, त्याच्या मध्यस्थीद्वारे. खाणाऱ्याला बी, खाणाऱ्याला अन्न, पेरण्याला बी मिळालं पाहिजे. आज प्रार्थना करू की प्रभू, फादरने जे काही सांगितलं ते आमच्या अंतःकरणात भेटलेलं आहे. आम्हाला चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. माझ्या पाठीमागे प्रार्थना म्हणा. हे प्रभू येशू ख्रिस्ता, हे प्रभू येशू ख्रिस्ता, जिवंत परमेश्वराच्या पुत्रा, जिवंत परमेश्वराच्या पुत्रा, मजवर दया कर, मजवर दया कर. मला आरोग्य दे, मला आरोग्य दे. मला पवित्र आत्म्याने भरून टाक. मला पवित्र आत्म्याने भरून टाक. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. बसून राहायचं आहे. अर्पण गीत. अर्पण गीतासाठी आपण गाणार आहोत. अर्पण घेऊन या लोकगीत क्रमांक 242, इम नंबर 242-242. Blessed are you, dear Father, who spread light in all His needs, Lord, God, against the covenant contract, Lord, wash away my iniquity and cleanse me from my sins. Praise the Lord. हे प्रभु स्वीकार दान, अर्पण घेऊन आलो द्वारी. हे प्रभु स्वीकार दान.
करणे दुर्गुण माझे हे तुझ्या पाशी अंधारात देतो ज्योती दीप उजळू दे माझ्या मनी हे प्रभू स्वीकारा हे प्रभू स्वीकारा हे प्रभू स्वीकारा बंधुभगिनींनो, आपले बलिदान सर्व परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. अर्पणाची प्रार्थना माझ्या पाठीमागे घेऊन आहे. प्रभो, हे प्रभू, या दानाचा स्वीकार कर. या दानांचा स्वीकार या कर. दानाद्वारे या दानांद्वारे आमचे नीतिमत्व पावित्र्य व विश्वास वाढव आणि मला मुक्तीचे वरदान दे. आणि आम्हाला मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविली. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य वरास्तव आहे. हे सर्व समर्थ नित्य जीवी शाश्वत जिवंत परमेश्वरा, आभार स्तुती व गौरव पित्या केवळ तुझाच आहे. आज संत अँथोनीच्या सणाच्या दिवशी आम्ही खरोखर करुणायुक्त हृदय आणि चांगलं आदर्श जीवन जगावं म्हणून तो आम्हाला आव्हान करतो. म्हणून त्याच्या मध्यस्थीद्वारे सर्व दूत व सर्व संत ह्यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. गुणगान गीत क्रमांक 291, हिम नंबर 291. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर स्वर्ग नराके कोने कोने तुझे तेरा नाम. परमेश्वर की महिमा गरिमा पहले तीनों धाम, पहले तीनों धाम. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर धन्य है वह जो आता है परमेश्वर के नाम. परमेश्वर की महिमा गरिमा पहले तीनों धाम, पहले तीनों धाम. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, प्रभु ईश्वर अखिलेश्वर, प्रभु ईश्वर अखिलेश्वर. परमेश्वराचा आत्मा या वेदीवरती उतरत आहे. त्या आत्म्याद्वारे आपलं परिवर्तन व्हावं म्हणून प्रार्थना करू. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्व इच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझा येशू, हे माझ्या देवा. म्हणा, हे माझ्या येशू, हे माझ्या देवा. जीसस माय लॉर्ड अँड माय गॉड. थँक यू जीसस. प्रेज. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली, तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करीत राहा. प्रतिसाद. हे माझ्या येशू, हे माझ्या देवा. जीसस माय लॉर्ड अँड माय गॉड. थँक यू जीसस.
श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थी पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या ऐक्याने एक व्हावेत असे आम्ही नम्र विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑस्वर्ड ग्रेशियस, सर्व धर्मगुरू, स्थानिक धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक लोक आणि इथे हजर असलेल्या सर्व भाविकावर तुझी कृपा दृष्टी वळव. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावले आमच्या सर्व बंधू भगिनींची आठवण कर. सर्वांनी आपल्या कुटुंबात जे स्वर्गवासी झालेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आपल्या धर्मग्रामामध्ये फादर सिस्टर ज्यांनी कार्य करून आज ते देवकृपेत स्वर्गराज्यात आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांना व ख्रिस्त वाचलेल्या सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, सारे प्रेषित, विजय रक्तसाक्षी, सर्व संत, संत अँथनी ऑफ पाडोवा या सर्व संतांना शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी, तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ते सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमीन. प्रियानं दोन्ही हात उघडे करून परमेश्वराचं राज्य, त्याचं नीतिमत्व जगामध्ये प्रस्थापित होण्यासाठी विशेष करून आपल्या भारत देशामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, या जगातील सर्व वाईटापासून, वाईट विचार, वाईट शब्द, वाईट आचरण, वाईट संगतीपासून, सवयीपासून आमचे संरक्षण करत जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या देईच्या साहाय्याने सर्व शारीरिक, मानसिक, सामाजिक पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझा आहे. शांतीसाठी प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास पडालास, तुम्हासाठी मी शांती राखून ठेवतो. मी माझी स्वतःची शांती तुम्हास देतो म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस. तर आज या ठिकाणी हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धेकडे, भक्तीकडे, विश्वासाकडे पहा. ज्या राज्यांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमीन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकास शांती वंदन करूया. पीस बी विथ यू. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर एकनिष्ठ राहण्यासाठी प्रार्थना आणि आरोग्यासाठी प्रार्थना. हे प्रभू येशू ख्रिस्ता, जिवंत परमेश्वराच्या पुत्रा, आम्ही अपात्र असूनही तुझ्या शरीराचे व रक्ताचे सेवन करीत आहोत म्हणून तुम्हाला शिक्षेस पात्र ठरू नकोस, तर शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक आरोग्य मुक्ती मिळवून देवाला नेहमी तुझ्या आज्ञेत ठेव हे प्रभो, आणि तुझ्यापासून कधी दूर जाऊ देऊ नकोस. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. स्वर्गात रुतलेली जिवंत भाकर, मार्ग, सत्य, जीवन येशू ख्रिस्त पहा. जगाची पापे दूर करणारे हे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित असलेले सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. May the body and blood of Lord Jesus Christ bring eternal life to those who receive it with faith. Thank you, Lord, and praise you, Jesus. सूचनेकडे लक्ष द्या. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्या सेवनासाठी आहे. होली कम्युनियन इज ओनली फॉर कॅथलिक. ख्रिस्त शरीर असे ख्रिस्ती लोक केले आहे. ख्रिस्त शरीर गीत तळमळतो मी तुझ्याद्वारे, गीत क्रमांक 359, टीम नंबर 359. तुझ्या दारी
आज संतांतोनी धडपडतो मी तुझी आधारी आज संतांतोनी मला मुक्तिदात्या ख्रिस्ताची मला मुक्तिदात्या ख्रिस्ताची माग तू शापी धडपडतो मी तुझी आधारी आज संतांतोनी धडपडतो मी तुझी आधारी झाली जणू सावली दुःख पसरली माझ्या चहू बाजूनी संकट माझी झाली जणू सावली दुःख पसरली माझ्या चहू बाजूनी मला मुक्तिदात्या ख्रिस्ताची मला मुक्तिदात्या ख्रिस्ताची माग तू शापी धडपडतो मी तुझी आधारी आज संतांतोनी धडपडतो मी तुझी आधारी साठल्या पापी मनाने सांगू तुला मी कशा मला मुक्तिदात्या ख्रिस्ताची मला मुक्तिदात्या ख्रिस्ताची माग तू शापी धडपडतो मी तुझी आधारी आज संतांतोनी धडपडतो मी तुझी आधारी माझ्या चिंतामय करली चंचल मन शांती नाही या जगी मुक्तिदात्या ख्रिस्ताची मला मुक्तिदात्या ख्रिस्ताची माग तू शापी धडपडतो मी तुझी आधारी आज संतांतोनी धडपडतो मी तुझी आधारी थोडा वेळ शांत राहून मानवृत्तीने खाली वाकून देवाजवळ प्रार्थना करू. संत अंतोनीच्या सणाच्या दिवशी 13 जून की प्रभो चांगला पाऊस पडावा, हंगामी पाऊस पण मला आशीर्वाद मिळावा. उष्णता वाढत आहे, खाणाऱ्याला अन्न, प्रेरणाला बी मिळावं म्हणून प्रार्थना करा.
माझ्या पाठीमागे प्रार्थना म्हणा. शुभ चिंतावे, शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्माच्या, शुभ कर्माच्या सामर्थ्याने, सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने. करावे जीवनाचे सोने. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, संत अंतोनीच्या सन्मार्थ आज आमचा 7वा दिवस. आईवडिलांनी आज्ञाधारकपणे मुलांचं संगोपन करण्यासाठी आम्हाला तू आव्हान केलंस. प्रभू, आमच्या कुटुंबाचं संगोपन करण्यासाठी आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये मार्गदर्शन कर आणि तुझ्या कृपेत आम्हाला नवजीवन दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता, त्याची अगणित प्रीती, त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. आमेन. हा पवित्र ख्रिस्त शरीरविधी संपलेला आहे. एकमेकावर प्रेम करण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. नवीनच्या प्रार्थनेसाठी पान क्रमांक 242 पेज नंबर 242 ही प्रार्थना आपण सर्वजण सावकाश श्रद्धेने एकत्र म्हणायची आहे. सर्वांनी एकत्र. हे पवित्र संत अंतोनी, तू सर्व संतांमध्ये सज्जन व दयाळू आहेस. तुझे देवावर असलेले निस्सीम प्रेम, तुझे सद्गुण, तुझा प्रेमळपणा आणि इतरांना दाखवलेला बंधुभाव या देणग्याने तुला ईश्वराने या भूतळावर दैवी चमत्कार करण्याची शक्ती दिली आहे. ज्या ज्या व्यक्ती संकटात आहेत अशा व्यक्तींसाठी परमेश्वराकडून विनवणी करून तू दैवी चमत्कार करतोस. चिंतातूर अवस्थेत केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ केली नाही. तू आजारांना बरे केलेस. जे हरवले होते त्यांचा शोध घेतलास. जे दुःखी होते त्यांना दिलासा व धीर दिलास. तुझ्या पापी लोकांना दयाळू वृत्तीने जीवनाची नवीन दिशा दिलीस. जे तळमळीने तुझ्याकडे धावले त्यांना दिलासा देणे तुला शक्य झाले, कारण तुझ्यामध्ये भेदभाव करण्याची वृत्ती नव्हती. तुझ्या पवित्र जीवनाबद्दल आणि चांगल्या निरागस विचाराने आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक होतो. तुझी भक्ती करतो. आमच्या विनंती आहेत. आम्ही श्रद्धेने चमत्काराची अपेक्षा करतो. दैवी चमत्कार करणाऱ्या प्रेमळ व समवृत्तीच्या संत अंतोनी, तुझे हृदय सतत मनुष्याला दया दाखवणारे होते. तुझ्या एका शब्दाने आमच्यासाठी बालशुकडे मध्यस्थी कर. अशी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताकडे करतो. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्णमरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मर्या देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा हो. आमेन. नोविनाचा 7वा दिवस. जे तुमचा द्वेष करीतात त्यांचं बरं करा व जे तुमची निंदा नालस्य करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आपण प्रार्थना करूया. आपल्या समाजात आपण दुसऱ्यांची निंदा नालस्य टाळावी म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू, आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. बदला घेण्याची वृत्ती आपण सोडून द्यावी म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू, आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपण नेहमी सत्याची कास धरावी व कोणाविरुद्ध खोटी साक्ष देऊ नये म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू, आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. दुसऱ्यांचे नुकसान भरपाई करण्याची कृपा आपणास मिळावी म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू, आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपण थोडा वेळ शांत राहूया व ज्या लोकांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. विशेषतः जे आजारी आहेत, वृद्ध आहेत, गरजवंत आहेत, दुःखी कष्टी आहेत, जे प्रवास करीत आहेत त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा. ज्या बाया बाळाची अपेक्षा करतात त्यांची स्वप्न साकार व्हावीत. आपली जी सुख शांती हरवलेली आहे ते आपल्याला परत भेटावी.
ज्या ज्या काही विनवण्या आपण इथे घेऊन आलेलो आहे त्या आपण आपल्या लाडक्या संत दुर्गा चरणाशी सादर करूया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राद्वारे तो आम्हाला श्रम करण्याचा सर्वात महान आदर्श घालून दिलेला आहेस. त्या आदर्शानुसार वागण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. माझ्या प्रियमुनो, आजचा हा नोवेनाचा 7वा दिवस. आपले प्रमुख पुरोहित फादर आहेत ऑल्विन मिस्किटा. त्यांची ओळख द्यायची गरज नाही. आणि आजचा विषय होता मुलांचे शिक्षण एक प्राथमिक आणि अपरिहार्य हक्क आणि कर्तव्ये. आजचं आयोजन स्वरांजली गायन मंडळ ह्याने केलं. उद्याचे सुद्धा मुख्य पुरोहित, आजचेच मुख्य पुरोहित फादर ऑल्विन मिस्किटा हे असतील. उद्याचा विषय असेल कुटुंब समाजाचा पहिला जिवंत घटक आणि आयोजन असेल दर्यामाता मालवणी विभाग. महिताची सूचना आहे. मॅटिल्डा चार्ली पटेल, ऑल्विन आणि कॉलिन पटेल यांची बहीण, राहणार पटेल हाऊस कारोडी गाव, या आज मरण पावलेल्या आहेत. त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी 9:30 वाजता घरातून निघेल. 10ची मिसा मालवणी देवालयामध्ये आणि दफनसाठी चारकोप सिमेंट्री येथे नेण्यात येईल. प्रभू मॅटिल्डा पटेल हिच्या आत्म्याला चिरंतन शांती देवो व अनंत तेजाने तिला प्रकाशित कर. तिला शांती विश्रांती मिळो. आमेन. प्रिय भाविकांनो, आता मिसा संपल्यानंतर शेवटच्या गायनानंतर संत अंतोनीची भरवळ मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक आपल्या संत अंतोनी देवळापासून तर संत अंतोनी ग्रोटो खारोडी येथेपर्यंत नेण्यात येईल. आपण शांतता बाळगावी या मिरवणूकमध्ये आणि प्रार्थनामय वातावरणामध्ये मिरवणूकमध्ये सहभागी घ्या असा आपणास नम्र विनंती. आभार गीत. गीतक्रम. उद्याचा प्रार्थनेचा हेतू असेल कुटुंबामध्ये जे लोक बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी आपण उद्या विशेष प्रार्थना करणार आहोत. आणि उद्याचं प्रेमाचं दान असेल साखर किंवा गूळ. धन्यवाद. आभार गीत. गीत क्रमांक 427, सिम नंबर 427. आनंद फार झाला संत अंतोनीचे सण आला. आनंद फार झाला संत अंतोनीचे सण आला. या हो या सारे नाचूया संत अंतोनीला सारे गाऊया. हो हो चरणी जे सदा त्याच्या येती प्रसन्न मन भरून ते जाती. जे श्रद्धेने त्याला हाक मारिती करी चमत्कार तो त्या जीवनी. असा संत तो भाग्यवंत तो आम्हा कृपेने प्रेमे भरितो.